आणतो पटापट. नाही मी त्याला मरणाची थंडी आहे बघ. जेवायला आलो पण जेवायला कोण जाईत नाही. परीक्षा करा बसले. खीर आहे काहीतरी, वॉटरमेलन फ्रूट्स. डबा आणला तिकडं घेणं शिटवणं घेणं टाकलं. मित्रांनो झाली सगळी तयारी. आता आम्ही मसुरीवरनं डायरेक्ट जिम कॉर्बेटला जाणार आहोत. आणि हा जो स्पॉट आहे तो आहे गनिल पॉईंट, मसुरीमधला फेमस स्पॉट आहे. आणि आता भरपेट नाश्ता करू आणि डायरेक्ट निघणार आहोत आम्ही जिम कॉर्बेटला. अरे चला नाश्त्याला बोलवलं ते 9:30चा लास्ट टाइम आहे. भाऊजी तेलच नाही की त्याची गरम करते बघ. भाऊजी सुकाटलं त्यांचं त्यानंतर तेल करायला लावतस. चला चला झालं ना तयारी. चला 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 नाश्ता करायला. हे झाली का तयारी? झाला 9:30चा टाइम आहे. हो आम्ही चला आम्ही वरती कॅन्टीनला हॉटेलमध्ये कॅन्टीन दिसले आहे ना तिथं नाश्ता करायला. 3 स्टार हॉटेल आहे. नाश्ता डबाकी करून इथं डायरेक्ट नंतर उलट्या करायला मोकलं. उलट्या करायला मोकळे सगळी. कारण की आता भागमध्ये सगळा रस्ता आहे त्याच्यामुळे सगळं लोकांना चक्कर आणि हाईटवर पण आहे ना. नाटक होते झालं. आणि ते घेणे साईड ब्रेकफास्ट खालती गोल फिरवायचा आहे तो. खीर आहे काहीतरी, वॉटरमेलन फ्रूट्स. डबा आणला तिकडं घेणं शिटवणं घेणं टाकलं नको. आमच्या दोन एक मॅचिंग पार्टनर बसले. पुरी भाजीने काय घेतलं? बुर्जी. आणि बुर्जी घेतली काय खायला? अच्छा मस्त आहे. मस्त आहे शिवण्या. मस्त आहे. अच्छा बोल खीर घे. मस्त आहे बघ. काय माहिती नाही म्हणा खीर आहे का काय. ठीक आहे. हे काय सँडविच आहेत, उपमा, भाजी, पुरी भाजी, ऑमलेट, टोस्ट, रोस्ट. टाकायचं इकडे कडक होऊन निघतात. अच्छा त्या बाजून टाकायचं आणि इथून निघतात काय कडक होऊन. कडक होऊन म्हणजे रोस्ट होतात ना. मक्खन लगा के ब्रेड. खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या. नाश्ताच करते आता मी. चला सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. आता मी करते नाश्ता. आता बसलोय नाश्ता करायला. पुरी भाजी आणि एक खीर घेतलेली आहे आणि बुर्जी मिक्स आणि कटलेट काय आपला पॅटीस बोलतो तो. आता तो खाऊ आणि खाल्यावरती डायरेक्ट निघणार आहोत तुम्ही सगळं जिम कॉर्बेटला. मस्त थांबो. सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. परत काही टाटा भरभर भरून घेतले. इकडं बटर टोस्ट, इकडं ऑमलेट झाला. यांचा कॉफी चहा पिऊन झाला. खीर खाते इथं. ती कॉफी आहे नाही तेच हात पाहिला गेला. ही कॉफी कशी करतो? ते कॉफी नसेल तर पीनट बटर असेल लाव बस. दाबा की लाव खा बस. ती नाही रे. हँग मारल्यासारखं काय होते. तो उलटा कर. ब्रेड बटर उलटा कर. बस कडक टाकूया पहिले. 2 वेळा टाकूया. मस्त अजून नको. नाही म्हणा असं कसं खावतं. लावशी तर त्यांचे जाणील लागते. वरती एक ब्रेड टाक. आयुष्यात कधी खाल्ले नाही असं. काहीतरी लावा त्यांना. मस्त मस्त आहे. मशीन चालू आहे. शिवन्या
बाई बसली चहा प्यायला. चला आता लिफ्ट मधून आम्ही चाललो खालती ग्राउंडला एकदम आहे आमचा 4थ्या फ्लोअरला एकदम आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये. आता खाली जाऊ मध्ये पॅकिंग करून डायरेक्ट बसमध्ये बसायला आणि बसमधून डायरेक्ट निघू जिम कॉर्बेट. तिकडं स्टे आहे आमचा आणि बाकीचं काय इकडं तिकडं फिरायचं आहे ते दाखवते तुम्हाला नंतर. चलते रहो. आमची चावी मेरे पास आहे. रूम नंबर 108 408 108 लॉक कॉललाय. शिव देतील मरणाचं. 2 बेडवाला रूम होता. इथं सर्व लेडीज झोपलेले आणि आम्ही त्या रूममध्ये झोपलेलो. 2 रूम होते त्याच्यावर एकात 3 दुसऱ्यात 3. सगळं पसारा शिव देते नंतर आम्ही गेलो. चला आपली पॅकिंग करा. चला आता येतील ती सगळी निघूया. कालची हालत अशी झाली ना काय बस गेली दुसऱ्या साईडला आणि हॉटेल आहे त्या बाजूला आणि आम्ही उलट्या साईडला चालत गेलो. मॅपने दाखवला अलग रूट तर आम्ही चालत जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर चाललो असं. अशी हालत खराब झाली ना काय बोलूच नका. आणि तशा चालत येता टंगऱ्या लोल्या पोरांना घेऊन थंडी ही का बेकारच थंडी होती. नंतर आणि नंतर ती हालत काय झाली ना ती व्हिडिओ दाखवते तुम्हाला. ती पूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यात बघा. चला आता आम्ही निघालो शिव कॉन्टिनेंटल हॉटेल. बस पण आली. सगळे निघालो. सगळ्यांच्या बॅगा बिगा भरल्या. ऊन हाच 3-4 दिवसानंतर ऊन बघलाय. चला 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 बसून घ्या. चला आमची बस आली. आम्ही निघालो. मोदी बॅग दे बात पाठीमागं. चला चला बसून घ्या. आपली बस निघाली. आता बॅग बी काय नाही घ्यायचं. फोटो नाही काढतो तुमचं. माझा फोटो काढला कुठ्ठाव. साईडला मित्रांनो घाट चालू झालाय. घाट बघा एकदम डेंजर एकदम घाट आहे आणि सुंदर असा नजारा बघायला भेटते आपल्याला. नागमोडी सगळे वलन आहेत. आता जेवायला थांबण्याची व्यवस्था नैनितालला पोहोचलो. अर्ध्या रस्त्याला थोडा पुढे अजून. आता जेवणार होतो मी. जेवून मग पुढे जाऊ. धाब्यावर जेवायला आलो होतो मी. सैनी धाबा. पहिले गेले. फुल थंडी आहे. आमचा ड्रायव्हर साहेब बघा. नैनितालला मरणाची थंडी आहे. जेवायला आली पण जेवायला कोण जाईत नाही. सकाळी बसली सगळी. दुपारचं वाजलं 2:30 भाव वाजले का ते दाखव. 2 वाजून 32 मिनिटं झालं PM आणि सगळी बसली बघा शेकाला. तर एवढी थंडी आहे ना का सूर्य बघा. सूर्य कुठंच नाही भेटत तुम्हाला. सूर्य कोपलाय असं मला वाटतं यांच्यावर. जाम थंडी म्हणजे जामच थंडी आहे. चिकन हांडी मागवली. चिकन लेग पीस चिकन पकोडा 65. सगळे एकेच टेबलावर बसले सगळेजण. आणि हे शाही पनीर मागवलाय. सगळे एकाच टेबलावर मोठे टेबलावर बसले सगळे. आली अशा वापा टाकते ना 2 मिनिटात थंड होईल. ते रोटे येऊ दे.
पहिल्यांदा असा स्वेटर घालून म्हणजे जेवायला बसलोय. गरम गरम खावायला पण 2 मिनिटांनी थंड होईल शाप. असली थंडी आहे इथं. 4 दिवस झालं इथं अजून सूर्य नाही बघला इकडचे लोक आहे का. रोटी आली रोटी आली रोटी रोटी कालवून घेते कालवून का नाही घ्यावं. मला गरम गरम जाऊ दे मस्त पोटान जास्त थंडी उरल. दनादन वाफा निघताना बस गरम गरम वाफ येते ना. अजून कोणता जेवत आहे चिकन मस्त झालं. कांदा लिंबू दे. कांदा लिंबू घ्या. शिवण्याकडे शिवण्या हाय 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 हाय. शिवण्याने चिकन लेग पीस घेतलाय मोठाच. संपव. मस्त गावठी जेवण आहे. टेस्टी आहे टेस्टी आहे. हे आमचा ड्रायव्हर साहेब बसला समोर. 65 दणकवा पटापट. संपला लॉलीपॉप. संपला लॉलीपॉप संपला काय. हारा सगळं का संपवू सगळा. ए बाजूला बायकोला देसा पहिला बायकोला शकाल देसा. इकडं बाथरूम आहेत. शकाली ये. अरे दुपारचे कधी शिकशील ना कधी नाही. टिश्यू आमच्या खिशाने पॉवरफुल वाला झाला. आता सगळ्यांचं जेवून आता इथून निघू डायरेक्ट जिम कॉर्बेटला. काहीतरी 150 किलोमीटर आहे. 3 तासाचा प्रवास. 3 तासानंतर जिम कॉर्बेट. आता वाजल्यानं 5. धोका भाग असला पडलाय. 1 नंबर धोका. आलो केलाय शॉप. आता आम्ही पोहोचलो जिम कॉर्बेटला. हा एक रेसॉर्ट आहे. रेसॉर्ट आहे एक. आता इथं काय रिसेप्शन आहे आणि ओनेक्स हॉटेल आहे. पोहोचलो तर आम्ही आता. सगळी मंडळी इथं आहे. हे सगळे पहिला चला गुलाब ज्यूस. तोंडाची खराबी नाही व्हायची. चांगला आहे तो. काय हा एक रेसॉर्ट आहे. आता रात्रीचं कमी जास्त उजेड ना त्याच्यामुळं असं जर कालपटच दिसेल. सर्व हा हा एक रूम दिलाय आणि हा एक रूम दिलाय. कुठला आहे ते तिसरी रूम बघा. हा रूम आहे जिम कॉर्बेटमध्ये ओनेक्स हॉटेलचा. हा एक इथं गद्दा टाकलाय. इकडे काय आहे बाथरूम. हा बाथरूम आहे. TV आणि रात्रीचे आत्ता वाजलेत. किती वाजलेत रे. 7 वाजलेत. 7 छोटा आहे रूम. आता वाजले 7. सकाळचं 7 का संध्याकाळचं 7 ते त्या समजून किती दिवसा. फ्रेश बीश होऊ आणि नंतर 8:30 पर्यंत जेवू. नंतर नाईटची पार्टी आहे. पार्टी म्हणजे 30 पार्टी इथं देणार आहेत. ते DJ बीजे लावतील आणि त्याच्यावर नाचणार होतो मी. आता आलो जेवायला. ओनली एक्स. ठीक आहे. हा हॉटेलचं कॅन्टीन आहे. मस्त ड्रॉइंग केलेलं आहे तिथं. सिलिंग लाकडाची आहे.
काय आतमध्ये काय तो येऊ नका धर्म जेवायला बसून आता चिकन करी ना तंदुरी रोटी राईस येईल जिरा राईस. आता स्वीट घेतलाय खावाला गुलाबजाम. शिवाय कधी खाशील? 2 खाशील? हा 2 संपव चल. इला एकच आहे, तुला 2 आहे ना? 2 मस्त आहे, मस्त आहे. स्वीट खाऊन घेतलं. असले ठरेन कपडे काय दिसतील? नुसते स्वेटरच दिसतील. हॅलो हॅलो. रोज रोज तुझे एकच कपडे कसा दिसतात? नाही, मी बदलतो कपडे. कुठं बदलतो? बदलते. थंडी लागतो ना. थंडी लागतो ना. थंडी लागते ना, म्हणून ते कपडे बदलते. मी आता बाहेर गेले, मला परत कपडे घालायचे. इथे गेम्स आहेत. गेम खेळायला गेम. गेम्स खेळायच्या? चला खेळा. तिचे मारशी उलटा आहे, तो उलटा. असं सरळ घे, त्याला सरळ कर. हा मार. हा ओके. आय ठीक आहे. 30 पार्टी चालू आहे यांची. 30 होऊन गेला, 2 दिवस झालं. नाचा. जेवलाय तर जेवायचा निजरावता नाही तर व्यायाम चालू आहे यांचा. नाचून नाचून दमलं आता. बॉनफायर आलं शकाला. शक्ती बोलायचं तर बॉनफायर नाही, या फॉन फायर करतात. जबरदस्त थंडी आहे भाई. म्हणजे कमी थंडी राहत आहे रोज. भाई ये बोलतो आज सगळ्यांना कमी आहे, बोलतो आज कम है. थंडी है थोड़ा कम. आज कम है. भर गई इधर ठंडी में. कॉक बंद किया ठंडी का. लहानपण. आता नाश्ता करू आणि निघू इथून. ती मंडळी नाश्ता करायला घसारली म्हटलं. बाकी जण फोटो काढीत बसली. अंड्याची सुविधा आहे. काय आहे स्पेशल? बाकी जण बसले नाश्ता करायला. मी पण नाश्ता करून घेते. आता निघायचा लगेच. आणि काय रे मला ठेवली का ना अंडी सगळी? संपवली नाही का काय? तर ऑर्डर करायला लागेल तेव्हा येईल. आता नाश्ता करून आम्ही इथं निघणार आहोत. बघायला अंडी सँडविच तर ठेवलं. सँडविच खाएगा? मसाला डोसा खाएगा? का आहे जॉन? सँडविच, अंडा, कढी आणि शेव. शेव कसली आहे? शिरा आहे. शेव शिरा. सगळ्यांकडे त्याच आहे वाटतं.
अंडी शेव सॉस खा बस दबाके. शिवण्या तुला नको काय अंडा काय का काय ना आज नाश्त्याला बाबू सॉस घेतलाय ये आणि 2 सँडविच काय ग एवढी का शेव होती आणि 2 अंडी. तू बस त्याच्यानंच आता पोट भरायचं आणि आगे बढते रहो. आजचा आहे स्पॉट नैनिताल व्हिजिट. 2 वस्त्या आहेत नैनिताललाच. एका दिवसात होणार नाही म्हणून 2 दिवस लागतीलच. हे स्पॉट भरपूर आहेत. इथून जवळजवळ 150 किलोमीटर असेल ना इथं. 70 आहे का 70 किलोमीटर आहे. आणि आजचं रनिंग 70 किलोमीटर आहे आणि त्याच्या उद्या 70 किलोमीटर टोटल 150 किलोमीटर चालायचं आहे. बसले नाश्ता करायला. शिवण्या अंडी खातस 2 खाशील बाबा